करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडेमध्ये गार्डनचे भूमिपूजन पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच करंजाडेतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या भूमिपूजन सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रल्हाद केनी, भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, मंगेशदादा शेलार, कर्णाशेठ शेलार, संदेश पाटील, रुपेश धुमाळ, निनाद मुंबईकर, सुषमा मयेकर, नंदकुमार भोईर, बिपिन गायकवाड, सुदीन पाटील, संतोष विखारे, विनोद सिरवी, तानाजी शेलार, प्रवीण मोहकर, सत्यजित पाटील, प्रिया फडके व अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सरपंच मंगेश शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच मोफत आरोग्य शिबिराला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला। तसेच करंजाडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मंगेश शेलार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मंगेश शेलार याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज ग्रामपंचायतीतर्फे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे त्या ठिकाणी गार्डनच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रल्हाद पाटील, आनंदजी ढवळे, कर्णाशेठ शेलार, ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार, या कॉलनीमधील गावामधील सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधूंनो आणि भगिनींनो, ग्रामपंचायती निवडणूक लागली आणि त्यावेळेला मी भाषण केलं होतं। सरपंचाला आठवण आहे का माहीत नाही, किंवा हा सरपंच कसं काय बोलेल, काय काम करेल, जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं। परंतु आता जर आपण बघत आहोत, आम्ही सतत त्याला शाबासकी देत असतो की अतिशय विकासाची कामं आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आज त्या आपल्या करंजाडा गावाचं नाही तर सर्व कॉलनीचं या ठिकाणी चांगलं विकास करताना दिसत आहेत। म्हणून आता आणि ते सांगत होता का मला 3 ठिकाणी गार्डन बनवायचे। आता गार्डनची आवश्यकता फार महत्त्वाची झालेली आहे, कारण तर ज्येष्ठ लोक असू द्या, मुलं असू द्या, महिला असू द्या, कुठं फिरायला जाणार शेती जर गार्डन नसेल तर त्या ठिकाणी संध्याकाळचा विरंगुळा म्हणून काय करणार। म्हणून त्याच्या डोक्यामध्ये टाटा पॉवरच्या वतीनं त्यांनी ही कामं मागून घेतलेली आहेत। खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की अशाच पद्धतीच्या काही कंपन्या असतील आपल्याकडे आलेल्या, त्यांच्याकडून कामं करून घेणं गरजेचं आहे। आमदार महेश बालदे, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून कामं तर होतात, शिल्कोच्या माध्यमातून कामं करून घेतात, पण तो अशी कामं छोटी छोटी असू द्या पण ती फार उपयोगाची कामं त्यांनी करायची सुरुवात केलेली आहे। मी त्यांना या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।